मी डॉक्टर शुभदा गिरीश ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे। या व्हिडिओमध्ये आपल्याला गृहीतक या टॉपिकचा विश्लेषणात्मक पद्धतीने आणि विस्ताराने असा विचार करायचा आहे। गृहीतक किंवा ज्याला गृहीतकृत्य इंग्लिशमध्ये ज्याला शब्द आहे हायपोथेसिस, हा जो भाग आहे हा संशोधनाच्या प्रक्रियेतला अगदी सुरुवातीचा भाग मानला जातो, सुरुवातीचा टप्पा मानला जातो। हायपोथेसिस किंवा गृहीतक हा जो शब्द आहे, या शब्दामध्येच थिसिस हा शब्द आहे हे आपल्या लक्षात येत असेल। आणि ज्या शब्दाच्या अर्थामध्ये प्रथमच सिद्धांत किंवा थिसिस हा शब्द लपलेला असतो, तो शब्द निष्कर्षाशी, सिद्धांताशी संबंधित असतो, हे सुरुवातीलाच आपण इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। गृहीतक किंवा गृहीतकृत्य याचा अर्थ काय, याच्या व्याख्या कशा वेगवेगळ्या केल्या जातात, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गृहीतकृत्याचा किंवा गृहीतकाचा अर्थ आणि व्याख्या। गृहीतकाचा अर्थ बघताना आपण जसं आत्ता मी म्हटलं की यामध्ये थिसिस हा शब्द आहे, म्हणजे संशोधनाच्या अंतिम टप्प्यात शेवटच्या भागात किंवा शेवटी जे निष्कर्ष मांडायचे आहेत, जी उत्तरं संशोधनातून प्राप्त झालेली उत्तरं निष्कर्षाच्या रूपात मांडायची आहेत, त्या निष्कर्षाची, त्या उत्तरांची अगोदरच कल्पना करणे, अगोदरच ही संभाव्य उत्तरं स्वतःला असलेल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या बळावर संशोधकाने ही उत्तरं अगोदरच मांडणे, याला गृहीतक असं म्हणतात किंवा हायपोथेसिस असं म्हणतात। म्हणून गृहीतकाचा अर्थ सांगताना पहिल्यांदाच आपल्याला इथे एक लक्षात घ्यावं लागतं की गृहीतक हे संशोधकाने स्वीकारलेल्या अध्ययन समस्येचं संभाव्य उत्तर असतं। संभाव्य की जे उत्तर अजून सिद्ध झालेलं नाही, पण काय याचं उत्तर असू शकेल, काय निष्कर्ष निघू शकेल या समस्येचा, याचा विचार संशोधक अगोदरच करतो, म्हणजे गृहीतक हे अध्ययन समस्येचे संभाव्य उत्तर असते। हे संभाव्य उत्तर संशोधक कशाच्या बळावर मांडतो, सामान्य ज्ञान, त्याला अध्ययन समस्येविषयी स्वतःला जे सामान्य ज्ञान असतं, हे सामान्य ज्ञान, त्या अध्ययन समस्येविषयीचा त्याचा स्वतःचा अनुभव, वेगवेगळ्या माध्यमातून त्याला मिळालेली माहिती, त्याला स्वतःला त्या अध्ययन समस्येविषयी काही जर इंटरेस्ट असेल तरच तो संशोधन करू शकणार, तर त्याला त्या अध्ययन समस्येच्या बाबतीमध्ये असलेला इंटरेस्ट, या सगळ्याचा एकत्रित विचार होऊन, या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन संशोधक गृहीतक मांडत असतो। संशोधक ज्या वेळेला गृहीतक मांडतो, ही गृहीतकं 1, 2, 3, 4, 5 अशी वेगवेगळ्या संख्येने असू शकतात। काही वेळेला 3च गृहीतकं ही संशोधनामध्ये मांडली जातात, काही वेळेला 5 गृहीतकं मांडली जातात। 5 गृहीतकं याचा अर्थ काय, संशोधनाच्या शेवटी जे निष्कर्ष मांडले जाणार आहेत, ते 5 निष्कर्ष अगोदर, त्यातले 5 निष्कर्ष ठळक अगोदरच संशोधक मांडून टाकतो। हे निष्कर्ष मांडताना ज्याला गृहीतक असं म्हटलं जातं, हे गृहीतक संशोधक त्याला त्या अध्ययन समस्येविषयी काय वाटतं, त्याला त्याचं सामान्य ज्ञान काय आहे, त्या अध्ययन समस्येविषयीचा त्याचा अनुभव काय आहे, याच्या आधारे तो ही उत्तरं किंवा हे निष्कर्ष मांडत असतो। म्हणून अध्ययन समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजे गृहीतक असतं। गृहीतक हे नेहमी त्याने, म्हणजे संशोधक ज्या वेळेला एखादी अध्ययन समस्या निवडतो, संशोधन समस्या निवडतो, त्यावेळेला त्या समस्येशी संबंधित वेगवेगळे जे पैलू असतात, त्या पैलूंना स्पर्श करणारे किंवा त्या पैलूंचा समावेश असलेली गृहीतके मांडली जातात। उदाहरणार्थ, एखाद्या संशोधकाने एका विशिष्ट क्षेत्रातील लोकांचा राजकीय सहभाग हा जर संशोधनाला विषय निवडला असेल, संशोधनासाठी विषय निवडला असेल, तर हा राजकीय सहभाग
याचे वेगवेगळे या सहभागावर परिणाम करणारे किंवा हा सहभाग ठरवणारे वेगवेगळे पैलू असतात, वेगवेगळे घटक असतात. तर हे घटक त्याच्या सहभागावर, त्या क्षेत्रातील लोकांच्या राजकीय सहभागावर परिणाम करतात, प्रभाव टाकतात. या घटकांशी संबंधित म्हणजे त्या लोकांना मिळणारी राजकीय माहिती, त्या क्षेत्रातील लोकांना मिळणारं राजकीय ज्ञान, त्यांच्याकडे असलेलं शिक्षण, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यानंतर एकूण सामाजिक स्वरूप तिथे कसं आहे, सांस्कृतिक स्वरूप कसं आहे, हा घटक, हे सगळे घटक त्या क्षेत्रातील लोकांच्या राजकीय सहभागावर प्रभाव टाकत असतात. मग गृहीतक मांडताना हे सगळे घटक समोर ठेवून संशोधक गृहीतक मांडत असतो. ते कसं की तो एक गृहीतक असं मांडेल जे काल्पनिक आहे की राजकीय जागृती वाढली की राजकीय सहभाग वाढतो. एक गृहीतक, त्याला असं वाटतं की जे लोक ज्यांना राजकीय माहिती जास्त मिळते आणि ज्यांची राजकीय जागृती वाढते, पॉलिटिकल अवेअरनेस ज्यांचा अधिक असतो, तर त्या लोकांचा राजकीय सहभाग जास्त असतो. राजकीय सहभाग म्हणजे मतदानाला जाणं, एखाद्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणं, एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं, निवडणुकीला उभे राहणं वगैरे. हा राजकीय सहभाग याचं प्रमाण, याचा स्तर वाढत जातो. पण या स्तराचा संबंध राजकीय जागृतीशी आहे. राजकीय जागृती, पॉलिटिकल अवेअरनेस ज्या लोकांमध्ये जास्त असतो त्या लोकांचा राजकीय सहभाग अधिक असतो. पहिलं गृहीतक. त्यानंतर दुसरं गृहीतक तो मांडेल, संशोधक मांडेल की सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती असतं की राजकीय जागृती केव्हा घडते, ज्यावेळेला व्यक्ती शिक्षण घेते, वाचते, वर्तमानपत्र नियमितपणे वाचते, पुस्तकं वाचते, मासिकं वाचते, तेव्हा तिची राजकीय मतं घडतात, तयार होतात, राजकीय जागृती वाढते. म्हणजेच राजकीय जागृतीचा शिक्षणाशी संबंध आहे. मग संशोधक दुसरं गृहीतक मांडेल की शिक्षणाचं प्रमाण जसं वाढतं तसं राजकीय जागृती वाढते. पहिलं त्याने गृहीतक कुठलं मांडलं होतं की राजकीय जागृती वाढली की राजकीय सहभागाचं प्रमाण वाढतं. दुसरं गृहीतक तो मांडेल की शिक्षणाचं प्रमाण वाढलं की राजकीय जागृती वाढते. म्हणजे शिक्षण आणि राजकीय यांचं समप्रमाण आहे. एक घटक त्याचं प्रमाण वाढलं की दुसऱ्या घटकाचं प्रमाण वाढतं. त्यानंतर तो पुढचा गृहीतक मांडेल. त्याच्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला लोक आर्थिकदृष्ट्या त्यांचा स्तर वाढतो, म्हणजे आर्थिक सुबत्ता जशी वाढते, उत्पन्न जसं व्यक्तीचं वाढतं, तशी व्यक्ती जास्त स्वयंपूर्ण होत जाते. आणि ती स्वयंपूर्ण होत गेली की तिला कुठल्याही राजकीय पक्षाला मत द्यावं किंवा कुठल्याही उमेदवाराला मत द्यावं असं खूप मनापासून वाटत नाही. अनेक वेळेला असं होतं की आर्थिक स्तर जसा उंचावला, आर्थिक सुबत्ता जशी आली की व्यक्ती राजकीय दृष्टिकोनातून जाऊ दे, कोणालाही मत दिलं तरी सारखंच आहे, आपल्याला काय त्याचं, आपला धंदा बरा, आपला व्यवसाय बरा आणि आपण बरं, आपली नोकरी बरी आणि आपण बरं. म्हणजे आर्थिक सुबत्ता जशी वाढली की राजकीय उदासीनता म्हणजे राजकीय सहभाग कमी होतो. असंही संशोधकाला वाटू शकेल की आर्थिकदृष्ट्या ज्या वेळेला व्यक्ती एक एक टप्पा वरती चढत जाते, त्याचबरोबर हळूहळू तिच्यामध्ये राजकीय उदासीनता येत जाते, तिचा राजकीय सहभाग कमी होतो. मग तो एक गृहीतक मांडेल की आर्थिक सुबत्ता आली की राजकीय जागृती कमी होते. असंही तो गृहीतक मांडू शकेल. म्हणजे आर्थिक सुबत्ता आली की व्यक्तीमध्ये राजकीय उदासीनता वाढते आणि कोणालाही मत देण्याची तिची इच्छा होत नाही, ती कदाचित मतदानाला जाणंही टाळेल. म्हणजे या दोन गोष्टींचं व्यस्त प्रमाण आहे, राजकीय सहभाग आणि आर्थिक सुबत्ता. आर्थिक स्तर वाढला की राजकीय सहभाग कमी होतो. तर असं तो गृहीतक मांडू शकेल. सर्वसामान्य लोकांच्या बाबतीतलं एक गृहीतक आहे. सर्वसामान्य लोकांचा असलेला राजकीय सहभाग. आणि मग हे गृहीतक तो मांडेल. अशी 3-4 गृहीतकं तो मांडेल. म्हणजे एखादं गृहीतक शिक्षणाशी संबंधित आहे. शिक्षणाचा जसा स्तर वाढतो तशी राजकीय जागृती वाढते. राजकीय जागृती वाढली की राजकीय सहभाग वाढतो. म्हणजे एक टॉपिक आहे राजकीय सहभाग आणि या सहभागावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक
त्या घटकांशी संबंधित वेगवेगळी गृहीतकं संशोधक मांडतो. ही गृहीतकं मांडताना मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे हे एक प्रकारचे काल्पनिक निष्कर्ष असतात. संशोधनाच्या शेवटी जे निष्कर्ष निघणार आहेत याची केवळ संशोधक स्वतः कल्पना करतो आणि गृहीतकाच्या रूपामध्ये ते निष्कर्ष मांडले जातात. गृहीतकाच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला लागते, ते म्हणजे गृहीतक म्हणून मांडलेली जी विधानं असतील, ती 4 असतील, 5 असतील, 10 असतील, ही विधानं सत्य, असत्य, अर्धसत्य अशी काहीही सिद्ध होऊ शकतात. संशोधनाच्या शेवटी काही सिद्ध होऊ शकतात. काही गृहीतकं सत्य सिद्ध होतील, काही असत्य सिद्ध होतील. उदाहरणार्थ मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आर्थिक सुबत्ता वाढली की राजकीय जागृती कमी होते, राजकीय सहभाग कमी होतो, असं जर गृहीतक मांडलं असेल तर कदाचित ज्या वेळेला तथ्य संकलन मधल्या काळामध्ये केलं जातं आणि त्या माहितीचं वर्गीकरण विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की श्रीमंत लोकांचंही मतदानाचं प्रमाण जास्त आहे, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेले लोकही मतदान करतात. म्हणजे सुरुवातीला मांडलेलं गृहीतक हे शेवटी असत्य सिद्ध झालं. एक गृहीतक असत्य सिद्ध झालं. म्हणजे गृहीतक सत्य, असत्य, अर्धसत्य कुठलंही कसंही विधान असू शकतं. गृहीतक हे फक्त विधान आहे. हे विधान सत्यच आहे असा आग्रह संशोधकाने धरू नये. हे विधान सत्य सिद्ध झालं पाहिजे शेवटी असं नव्हे. तर सत्याचा शोध घेण्यासाठी गृहीतक असतं. गृहीतक हे सत्यविधान असतं असं नव्हे. ते सत्यविधान असू पण शकतं, पण असत्य पण सिद्ध होऊ शकतं. फक्त सत्याचा शोध घेण्यासाठी एक दिशा प्राप्त व्हावी, एका विशिष्ट डायरेक्शनने तथ्य संकलन करता यावं, यासाठी गृहीतकाची निर्मिती केली जाते. यासाठी हायपोथेसिस मांडले जातात. म्हणजे कोणती माहिती प्राप्त करायची आहे, कोणत्या तथ्यांचं संकलन करायचं आहे, हे गृहीतकं संशोधकाला सारखं सांगत असतात. म्हणजे संशोधक ज्या वेळेला राजकीय सहभागाविषयीची माहिती, या सहभागावर परिणाम करणारे घटक, हे घटक पण त्याने अगोदरच ठरवलेले असतात. म्हणजे आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, त्यानंतर शैक्षणिक घटक असेल, हेच घटक त्यांनी निवडलेले असतील, ठरवलेले असतील. कारण राजकीय सहभागावर अनेक घटकांचा मोठा परिणाम होत असतो. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पण परिस्थितीचा परिणाम राजकीय सहभागावर होत असतो. पण संशोधकाने तो घटक हा त्याच्या संशोधनासाठी निवडलेला नाही. त्याच्या संशोधनाच्या समस्येच्या मर्यादा ह्या त्याने घालून घेतलेल्या आहेत. म्हणून गृहीतक काय सांगतं की तुला फक्त शैक्षणिक घटकाचा संबंध राजकीय सहभागाशी कसा आहे, आर्थिक घटकाचा संबंध राजकीय सहभागाशी कसा आहे, याचीच माहिती गोळा करायची आहे. आंतरराष्ट्रीय घटकाचा परिणाम राजकीय सहभागावर कसा होतो ही माहिती तुला गोळा करायची नाही आहे, हे गृहीतक संशोधकाला वारंवार सांगतो. म्हणून गृहीतकाला दीपस्तंभाची उपमा दिली जाते. दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस. दीपस्तंभ कसली भूमिका पार पाडतं की ज्या वेळेला एखादं जहाज समुद्रामध्ये प्रवास करीत असतं त्यावेळेला चारी बाजूने पाणी असतं, त्याला जमीन दिसत नाही, कुठे बंदर आहे हे त्याला कळत नाही. तर लाईट हाऊस जे आहे, दीपस्तंभ जो असतो तो अगदी बऱ्याच उंचीवर एक लाईट हा बंदरावर ब्लिंक करत असतो, चमकत असतो. नुसता लावून ठेवलेला असतो तो ब्लिंक होत असतो. आणि तो लाईट शेकडो किलोमीटर अंतरावरून सुद्धा जहाजाच्या कॅप्टनला दिसतो आणि त्याला कळतं की इथे बंदर आहे. मग तो जहाज हळूहळू त्या दिशेने न्यायला सुरुवात करतो. दीपस्तंभाची उपमा गृहीतकाला दिली जाते. गृहीतक काय सांगतं संशोधकाला की तू अमुकच घटकांशी संबंधित माहिती प्राप्त करायची आहे, याच्या व्यतिरिक्त इतर घटकांशी संबंधित तू माहिती प्राप्त करू नको. दीपस्तंभाची भूमिका पार पाडतं. म्हणजे तुला या बंदराकडे यायचं आहे, तू पुढे जाऊ नको, इतर ठिकाणी जाऊ नको, हे तो सांगतो. कारण जर जहाजाने त्या लाईट हाऊसला फॉलो नाही केलं तर ते जहाज एखाद्या खडकावर, पुढे एखादा मोठा खडक लागू शकतो आणि त्याच्यावर आपटण्याची शक्यता असते. म्हणजे दीपस्तंभ हे दिशादर्शकाचं काम करतं. त्याचप्रमाणे गृहीतक हे संशोधकाला दिशादर्शक म्हणून काम करीत असतं, दिशा दाखवण्याचं काम करतं. म्हणून गृहीतक मांडणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. गृहीतकं ज्या वेळेला तयार केली जातात
त्यावेळेला संशोधक अनेक वेळेला तज्ज्ञांची मदत घेतो. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा अनुभव आहे अशा अनुभवी व्यक्तींशी तो डिस्कस करतो आणि गृहीतकं मांडतो की त्याला कोणत्या घटकांशी संबंधित माहिती संकलित करणं शक्य आहे याचा तो विचार करतो आणि मग गृहीतक मांडतो. म्हणजे राजकीय सहभागावर धार्मिक घटक परिणाम करतो का, आणि करतो हे जर आहे तर या घटकाशी संबंधित माहिती प्राप्त करणं त्याला शक्य आहे का, याचा विचार तो अगोदरच करतो आणि मग धार्मिक घटकाचा राजकीय सहभागावर होणारा परिणाम आणि त्याच्याशी संबंधित तो गृहीतक मांडतो. अन्यथा गृहीतक तो मांडत नाही. एखादा घटक त्याला जर त्या घटकाशी संबंधित माहिती प्राप्त करणं जड जाणार असेल किंवा शक्य होणार नसेल तर तो घटक तो त्याच्या संशोधनासाठी स्वीकारत नाही. म्हणजे गृहीतक हे संशोधकाला मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करीत असतं. म्हणून गृहीतकाचं महत्त्व हे संशोधनामध्ये सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि त्या पद्धतीने गृहीतकं मांडावी लागतात. गृहीतक या अर्थाने म्हणजे गृहीतकाचा अर्थ आपण पाहिला आणि या अर्थाने गृहीतक हा भाग किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे काही गृहीतकाच्या व्याख्या, प्रातिनिधिक स्वरूपाच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे, गृहीतक हे एक सामायिक आणि कामचलाऊ निष्कर्ष आहेत ज्यांच्या सत्यतेची परीक्षा घेणे अजून बाकी आहे. संशोधनाच्या सुरुवातीला गृहीतक हे एक फक्त अनुमान, कल्पनापूर्ण विचार, सहज ज्ञान आणि आणखी काही असू शकते जे संशोधनाचा आधार असते. बघा, मी पुन्हा एकदा ही व्याख्या वाचते. गृहीतक हे एक सामायिक आणि कामचलाऊ निष्कर्ष आहेत ज्याच्या सत्यतेची परीक्षा घेणे अजून बाकी आहे. संशोधनाच्या सुरुवातीला गृहीतक हे एक अनुमान म्हणजे अंदाज, कल्पनापूर्ण विचार, काल्पनिक विचार, सहज ज्ञान आणि आणखी काही असू शकते जे संशोधनाचा आधार बनते. ही व्याख्या जी आहे याचा अर्थ आपण अगोदरच थोडासा पाहिला होता. ते म्हणजे गृहीतक कामचलाऊ म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे मांडलेले निष्कर्ष आहेत. खरं तर निष्कर्ष हे संशोधनाच्या शेवटी मांडले जातात, पण इथे सुरुवातीलाच मांडावे लागतात आणि म्हणून त्याला कामचलाऊ असा शब्द वापरला जातो. तात्पुरत्या स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. असे निष्कर्ष आहेत की ज्याच्या सत्यतेची परीक्षा घेणे अजून बाकी आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे गृहीतक हे सत्य, असत्य, अर्धसत्य काहीही असू शकतात. ते सत्य, असत्य, अर्धसत्य यापैकी काय आहेत याची परीक्षा घेणं अजून बाकी आहे. कारण परीक्षा घेणं म्हणजे काय की संशोधन म्हणजे ज्या वेळेला तथ्य संकलन केलं जातं ते तथ्य संकलन करताना विशिष्ट पद्धतीने प्रश्नावली तयार करणं, विशिष्ट पद्धतीने इंटरव्ह्यू घेणं वगैरे हा भाग असतो. आणि मग ती संकलित झालेली तथ्ये किंवा डेटा याचं वर्गीकरण केलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि मग त्या विश्लेषणातून लक्षात येतं की सुरुवातीचे मांडलेले गृहीतक हे सत्य आहे की असत्य आहे. म्हणजे ज्याच्या सत्यतेची परीक्षा घेणे अजून बाकी आहे. संशोधनाच्या सुरुवातीला गृहीतक हा एक फक्त अंदाज असतो, अनुमान आहे, अंदाजे मांडलेली विधानं आहेत. आणि त्यानंतर एक काल्पनिक विचार आहे. कारण संशोधकाने स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वगैरे वापर करून एक काल्पनिक विधानं ही मांडलेली असतात ज्याला आपण गृहीतक म्हणतो. सहज ज्ञान आहे. सहज ज्ञान म्हणजे काय, त्याला सहजपणे मिळालेलं ज्ञान, वर्तमानपत्रातून, बातम्यांमधून, लेखांमधून, मासिकातून, काही पुस्तकं वाचून त्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते त्याच्या आधारे तो गृहीतक मांडतो. म्हणजे ते सहज ज्ञान आहे. आणि आणखी काही असू शकते जे संशोधनाचा आधार बनते. गृहीतक हा संशोधनाचा आधार असतो, दीपस्तंभ असतो, दिशादर्शक असतो. दुसरी व्याख्या आपण बघूया, गुड आणि हॅट यांनी मांडलेली. गृहीतक म्हणजे असे विधान आहे की ज्याची सप्रमाणता ठरविण्यासाठी परीक्षण केले जाते आणि ते पुढील संशोधनासाठी उपयुक्त असते. गृहीतक म्हणजे अशी विधानं आहेत, 1 2 3 4 5 विधानं आहेत साधी, की ज्याची सप्रमाणता म्हणजे जी विधानं खरी आहेत की खोटी आहेत, की ज्याला पुरावा आहे का वगैरे हे सगळं ठरवण्यासाठी परीक्षण केलं जातं आणि जे परीक्षण संशोधनासाठी उपयुक्त असतं. हे परीक्षण प्राप्त माहितीच्या, प्राप्त तथ्यांच्या आधारे केलं जातं. पुढची व्याख्या आपल्याला बघायची आहे आणि ती बोगार्डस यांनी मांडलेली.
परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहीतक असे म्हणतात. साधी सिंपल अर्थपूर्ण अशी व्याख्या आहे की ज्या विधानांचं परीक्षण व्हायचं आहे, केलं जाणार आहे, अशी विधानं म्हणजे गृहीतक. म्हणजे नुसतीच विधानं नव्हे, पण ज्या विधानांचं परीक्षण करायचं आहे. कशाच्या आधारे? तर वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून संशोधनाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तथ्यसंकलन केलं जाणार, त्या तथ्यांचं वर्गीकरण आणि विश्लेषण केलं जाणार, निष्कर्ष काढले जाणार आणि त्या निष्कर्षांच्या आधारे ही गृहीतकं या गृहीतकांची सत्यासत्यता पडताळून पाहिली जाणार, परीक्षण केलं जाणार. म्हणून परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहीतक असे म्हणतात. पुढची आणि शेवटची व्याख्या आपण पाहूया. 2 किंवा अधिक चलाच्या कार्यक्षम संबंधाचे परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक. पुन्हा वाचते. 2 किंवा अधिक चलाच्या कार्यक्षम संबंधाचे परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक. या व्याख्येमध्ये कॉम्प्लिकेटेड असं काही वाटत असलं तरी तसं नाही आहे. 2 किंवा अधिक चल म्हणजे काय? घटक, ज्याला व्हेरिएबल असा इंग्लिशमध्ये शब्द आहे. 2 किंवा अधिक चलाच्या संबंधाचे परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक. 2 चल म्हणजे कोणते? मी आत्ता सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे शिक्षणाचं प्रमाण वाढलं की राजकीय जागृती वाढते. शिक्षण आणि राजकीय जागृती हे 2 चल आहे आणि त्यांचा परस्परांशी संबंध आहे. कसा आहे की एकाचं प्रमाण वाढलं की दुसऱ्याचंही प्रमाण वाढतं, हा परस्पर संबंध आहे. तर या परस्पर संबंधाविषयी केलेलं विधान म्हणजे गृहीतक. म्हणजे हे विधान कसं की लोकांमधील शिक्षणाचं प्रमाण वाढले की त्यांच्यातील राजकीय जाणीवा विकसित होतात किंवा त्यांची राजकीय जागृतीचं प्रमाण वाढतं. हे गृहीतक आहे आणि हे गृहीतक 2 घटकांमधला संबंध स्पष्ट करतं. तर अशा प्रकारे ही एक शेवटची व्याख्या की 2 घटकांचा परस्पर संबंध जो असतो, जो कार्यक्षम आहे. कार्यक्षम म्हणजे एकाचं प्रमाण वाढलं की दुसऱ्याचंही प्रमाण वाढतं. किंवा काही वेळेला उलटं की आर्थिक सुबत्ता आली, आर्थिक स्तर उंचावला की राजकीय सहभाग कमी होतो. म्हणजे हा सुद्धा संबंध आहे की एका घटकाचं प्रमाण वाढलं की राजकीय सहभाग कमी होतो, राजकीय उदासीनता वाढते. म्हणजे कुठल्याही उमेदवाराला मत दिलं काही फरक पडत नाही. आपलं व्यवस्थित चाललं आहे ना, आपला धंदा बरा ना आपण बरं, आपली नोकरी बरी आपण बरं, अशा प्रकारचा विचार आणि यामुळे मतदानाला टाळण्याचा विचार, मतदानाला न जाण्याचा विचार म्हणजे राजकीय उदासीनता. म्हणजे एक घटक आर्थिक स्तर वाढला की राजकीय उदासीनता येते, राजकीय सहभाग कमी होतो. म्हणजे 2 चल आहे, एक आर्थिक सुबत्ता आणि दुसरा राजकीय सहभाग. तर या 2 चलामधला कार्यक्षम असा संबंध हा गृहीतकामध्ये मांडला जातो. म्हणून ही एक शेवटची व्याख्या. 2 किंवा अधिक चलाच्या कार्यक्षम संबंधाचे परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक होय. म्हणजे आपण या व्याख्यांमधून आपण साधारण काय पाहिलं की गृहीतकं ही विधानं असतात जी संशोधक संशोधनाच्या सुरुवातीला मांडतो. जी विधानं अध्ययन समस्येशी संबंधितच असतात, जी विधानं संशोधकाच्या स्वतःच्या पूर्वज्ञानावर, त्याच्या सामान्य ज्ञानावर, त्याच्या अनुभवावर, त्याला मिळालेल्या माहितीवर आधारित असतात आणि जी विधानं सत्य, असत्य, अर्धसत्य यापैकी काहीही असू शकतात. आणि ही विधानं संशोधकाला पूर्ण संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये दिशादर्शकाचं काम करतात, दिशा दाखविण्याचं काम करतात. याला गृहीतक असे म्हणतात. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की गृहीतकाचा अर्थ काय आणि गृहीतकाच्या व्याख्या कशा केल्या जातात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गृहीतकाची वैशिष्ट्ये काय असतात.